पीतांबरधारी सुंदर जो पीतांबरधारी सुंदर जो पीतांबरधारी सुंदर पीतांबरधारी सुंदर जो पीतांबरधारी सुंदर जो पीतांबरधारी सुंदर ऐसी छाया दयाची दिवाणी जाय माया ऐसी छाया दयाची ऐसी छाया दयाची ऐसी छाया दयाची डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे मन पायी राहो हे मन पायी राहो हे डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे मन पायी राहो हे मन पायी राहो हे म्हणे समध्यान देह चरण सुकुमार देह चरण सुकुमार देह चरण सुकुमार म्हणे समध्यान देह चरण सुकुमार देह चरण सुकुमार देह चरण सुकुमार म्हणे समध्यान देह चरण सुकुमार देह चरण सुकुमार देह चरण सुकुमार तुका म्हणे समध्यान देह चरण सुकुमार देह चरण सुकुमार देह चरण सुकुमार
गुलाल विठेवरी पितांबर धारी सुंदर गो पितांबर धारी सुंदर गो पितांबर धारी सुंदर गो गुलाल विठेवरी पितांबर धारी सुंदर गो पितांबर धारी सुंदर गो पितांबर धारी सुंदर गुणा आला विटेवरी पितांबर धारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे निवारुनी जाय माया ऐसी छाया जयाची डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे ओम योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणाश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो कालकौतूहाळ नमो चक्रचालक गोपाळ नमो विश्वप्रतिपाळा प्रभञ्जना नमो शिव शिवेशा नमो शिवादि विश्वेशा नमो रूपा अष्टादिशा व्यापका नारायण
नमो सकळ गर्भोद्भवा नमो चित्तचालका भावा नमो विष्णुमूर्ती देवादिदेवा श्री विठ्ठल पांडुरंगा गुरु प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुकासे प्रारंभ करण्यापूर्वी आपल्या सर्व वारकरी संप्रदायाचे आद्यदेवत असलेल्या पंढरायाला तुकोबारायांनी प्रथम नमन सांगितलं हे ते करून दुसरं नमन ज्ञानोबारायांना तुकोबारायांना ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा उत्सव जो चालू आहे असे अनेक नसणारे मूळ पुरुष गुंडा महाराजांना दुसरं नमन जे ते करून सेवेला आपण अनेक नसणारा आरंभ करू. गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे विठ्ठल पितांबरधारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत सेवेकरता घेतलेल्या अभंगातून परमात्मा आणि नसणारा गुणधारी झाला आणि तो किती सुंदर आहे वगैरे वगैरे ह्या संबंधामध्ये तुकोबाराय प्रस्तुत सेवेकरता घेतलेल्या अभंगातून वर्णन करतायत. वास्तवामध्ये विचार करत असताना विचार पडतो की बाबा हे असं सांगायची गरज का पडली तुकोबारायांना, असं सांगण्याची गरज का पडली, तर त्याला कारण असं की परमात्म्याचं मूळ स्वरूप असे आहे ते अनेक नसणारं कधीच सगुण नाही, निर्गुण निराकार आहे बरं का. महात्म्याने अनेक संबंधामध्ये अनेक पद्धतीमध्ये वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. जो निर्गुण निराभास जिथून उद्भव शबर ब्रह्मास आदी नारायण म्हणती त्यास तो सर्वासी आदी गुरु बरं का. दुसरा विचार ज्ञानोबराय शुद्ध निखळ ब्रह्म तेथे चैतन्येच्छा आगम महतत्व माया उगम ओंकार उद्भवला बरं का. शुद्ध चैतन्य आहे तो परमात्मा, निखळ आहे, त्या ठिकाणी कुठलंच अणिक नसणार मलिनता नाही, त्या ठिकाणी कुठलाच गुणाचा अणिक नसणारा स्पर्शही नाही, असा तो परमात्मा, असा तो ब्रह्म आहे बरं का. ज्ञानोबराय अजूनही म्हणजे ना प्रमाण सर्वांना पाठातला विचार आहे.
ज्ञानोबा त्याही ठिकाणी बोलून जातात. देव कसा आहे बाबा, तर देव आणखी नटणार. ब्रह्म कसा आहे, तर तो निर्गुणच आहे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे, नाही रूप वर्ण गुण जेथे, नाही रूप वर्ण गुण जेथे. पाहता पाहणे दुरी सारोनिया, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, तीही उभी मूर्ती विटेवरी. ज्ञानोबा स्पष्टपणे सांगतात की बाबा तो निर्गुण निराकार आहे. बरं का, त्याच्याजवळ असं आणखी नसणार कुठलाच गुण नाही. बरं का, कुठलंही आणखी नसणार मलिन त्याचा स्पर्श नाही. बरं का, जाती नाही, त्याला कोणताही रंग नाही. पाहत असताना आपल्याला बरं का पुढे येणारा विचार आहे, तात्विक दृष्टीने आणखी नसणारा पाहत असताना आपल्याला पाहायला सापडतं की भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म झाल्याच्या पश्चात 12व्या दिवशी गर्गाचार्याने ज्यावेळेला नामकरण संस्काराकरता आणून आले, तर त्यावेळेला गर्गाचार्यांनी विनंती केली की देवा तुमचं नामकरण काय करावा, आम्हाला तरी काही सुचत नाही, तुम्ही सांगा. तुम्ही कोणचं तरी आणखी नसणाऱ्या स्वरूपात या, कुठल्या तरी रंगात या, म्हणजे आम्हाला त्या संबंधानं तुमचं नामकरण करता येईल. असं विनंती गर्गाचार्यांनी भगवंताला केल्याच्या पश्चात बरं का, केल्याच्या पश्चात परमात्मा अनेक रूप वेगळे वेगळे दाखवू लागले. त्या संबंधाने नाथरायने फार सुंदर सांगितलेलं आहे. नाथराय स्पष्टपणे सांगतात की बाबा देवाने आणखी नसणारे वेगळे वेगळे रंग दाखवू लागला. देव वेगळे वेगळे रंग दाखवू लागला, वेगळ्या वेगळ्या रंगात येऊ लागला. बरं का, काय काय झाला, पहिली गवळण रंग सफेद, जैसी चंद्राची ज्योत, गगनी चांदणी लखलखीत ऐका तिची मात, मंथन करीती होती दारात, धरुणी कृष्णाचा हात झाला. कधी आणखी नसणारा परमात्मा पिवळा झाला, पांढरा झाला, लाल झाला, निळा झाला, अशा आणखी नसणाऱ्या वेगळ्या वेगळ्या रंगामध्ये तो परमात्मा आला. नंतर विचार असं झाला की गर्गाचार्य थोडेसे अधीर झाले. बरं का, अधीर झाले. काय आहे, भक्ताचं लक्षण विचार म्हणजे भक्ताच्या लक्षणाच्या संबंधामध्ये विचार सांगत असताना तुकोबाराय सांगतात की बाबा अधीरपणा हा भक्ताचं लक्षण नाही. बरं का, अधीरपणा हा भक्ताचं लक्षण नाही. बरं का, भक्ताला कसं पाहिजे, धीर पाहिजे, धीर पाहिजे. तुकोबाराय सांगतात की बाबा धीर धरावाच पोटी. बरं का, धीर धरलं पाहिजे भक्ताने. अधीर होऊन म्हणून असं आणखी नसणारा चालत नाही. पण तुकोबाराय सुद्धा अनेक ठिकाणी अधीर झालेला आपल्याला पाहायला सापडतो विचार. बरं का, तुकोबाराय एका अभंगामध्ये माझ्या समोर येतो ते सांगतो विचार. बरं का, सध्या तुकोबाराय एका अभंगामध्ये सांगतात की बाबा धाव घाली आई आता पाहते सकाळी, धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपुटी. बरं का, माझे आणखी नसणाऱ्या ठिकाणी धीर नाही देवा, अधीर झालेलो आहे मी. बरं का, माझ्या ठिकाणी धीर राहिला नाही, आता मी अधीर झालेलो आहे. तर आता तू एवढंच काम कर, धाव घाली आई धाव घाल. बरं का, कसं आणखी नसणारा धावत ये,
कसं आहे, जसं म्हणून असं आणखी नसणार बरं का, त्या गजेंद्र मोक्षाच्या संबंधामध्ये परमात्मा प्रकट झाले होते त्याप्रमाणे तू असं आणखी नसणारा तत्काळ तीव्रतेने ये, आमचं अधीर झालेलं हे आणखी नसणारा जे काय मनाचं व्याकुळता जी आहे ती आणखी नसणारी तू शांत कर वगैरे वगैरे तुकोबारा सांगतात देवाला बरं का. पण वास्तवामध्ये भक्ताचं लक्षण नाही अधीरपणाचं. भक्ताने धीरच धरला पाहिजे नाही बरं का, धीर धरलं पाहिजे असो. पण भगवत स्वरूपाकरता अधीर होणं हे भक्ताचं नाही नसणार तेही लक्षणच आहे बरं का. इतर संसारिकाधिकाच्या गोष्टी करता, इतर साधनाच्या गोष्टी करता तो जरी आणखी नसणारा धीर जरी धरला बरं का, तरी सुद्धा आणखी नसणार परमात्मा स्वरूपाच्या आणखी नसणाऱ्या बरं का अप्रोक्षानुभूती करता म्हणून त्याला आणखी नसणार अधीर होणं हा त्याचा धर्मही आहे असं आणखी नसणार आपल्याला पाहायला सापडतं का बरं का. का तर विचार असा आहे बरं का, भूक लागल्यानंतर म्हणून असं आणखी नसणार मनुष्य काय होतो, मनुष्य नव्हे सर्वच प्राणी सगळेचे सगळे जीव, मनुष्य आणखी नसणारे सगळेचे सगळे जीव भूक लागली, तहान लागली, आपण काय करतो तर अधीर होतो. कधी एकदा मला जेवण भेटेल, कधी एकदा मला जेवण भेटेल बरं का. वारकऱ्यांमध्ये असा नियम आहे, वारकऱ्यांमध्ये नियम असा आहे की पुण्यतिथी असली किंवा काल्याचा दिवस असला की त्या दिवशी न्याहारी नसती बरं का, त्या दिवशी न्याहारी नसती, डायरेक्ट जेवणच असतं. मग न्याहारी नाही जेवण म्हणजे 12-1 वाजतील 2 वाजतील, मग 12च्या पुढे काटा गेला की काय होतो, व्याकुळ होतो, अधीर होतो जीव बरं का, अधीर होतो. असं वाटतं की बाबा कधी एकदा हा महाराज कीर्तन संपवेल बरं का. मग असं आणखी नसणार आपल्याला कधी भोजनाचा आणखी नसणार आस्वाद घेता येईल असा विचार त्या ठिकाणी होऊन जातो बरं का. मी उपविनोदानं सांगत असतो बरं का, उपविनोदानं सांगत असतो काल्याच्या कीर्तनामध्ये बरं का. तुका म्हणे आता खेळ मोडावा परता बरं का. भगवंताला विनंती केली बरं का. कशा करता विनंती केली तर त्याला कारण असं होतं की बाबा आता आपल्याला भूक लागलेली आहे आणि त्याच्याकरता आणखी नसणारे गोपाळाने सुद्धा विनंती केली होती देवाला. तसं वारकऱ्यांनी महाराजांना विनंती करणं काही वावगं नाही बरं का. वारकऱ्यांनी महाराजांना विनंती करणं महाराज आता भोजनाची वेळ झाली असं वावगं नाही. असो, माझा विचार चालू आहे की भोजनाच्या संबंधामध्ये आणखी नसणाऱ्या तहानलेल्याच्या संबंधामध्ये बरं का मनुष्य प्राणी आणखी नसणार अधीर होतो, आणखी नसणार त्या संबंधामध्ये तो धाव घालतो त्या ठिकाणी बरं का. संसाराधिकाची आणखी नसणारी ही गोष्ट आहे. पण परमार्थाच्या संबंधामध्ये विचार करत असताना बरं का, परमार्थाच्या संबंधामध्ये विचार करत असताना असं आणखी नसणार विचार आहे, तहान भुकेची नाही आठवण बरं का. तहान भुकेची त्याला आठवण नाही त्या भक्ताला, त्या साधकाला तहान भुकेची आणखी नसणार अजिबात आणखी नसणार काय नाही, आठवणच नाही. फक्त आणि फक्त परमात्मा स्वरूपाची त्याला आणखी नसणारी भूक आहे बरं का. सद्गुरु कृपेची भूक आणखी नसणार परमात्मा स्वरूपाची आणखी नसणारी भूक त्याला लागलेली आहे. त्याकरता बरं का असं विचार जर ह्या बाजूने जर विचार जर केला की परमात्मा स्वरूपाच्या अपरोक्षानुभूती करता गर्गाचार्यांच्या आणखी नसणार बरं का मन हे अधीर झालेलं होतं असं जरी विचार जर केला तर ते योग्य आणखी नसणार आहे, अन्यथा ते काही वावगं नाही. माझा विचार चालू आहे की ते अधीर झाले, भगवंताला विनंती केली की देवा तुमचं रूप दाखवा. असं जर तुम्ही काहीतरी वेगळं वेगळं दाखवू लागला, मला काही तुमचं नामकरण करता येत नाही, तुम्ही तुमचं आणखी नसणार मूळ स्वरूप दाखवा, त्या संबंधामध्ये मला नामकरण करता येईल. मग म्हणून असं आणखी नसणार भगवंतानी रूप दाखवलं. रूप दाखविले आता सहस्त्रभुजांच्या मंडितात गोपाळ सांगतात की बाबा रूप दाखव, रूप दाखव. कशा करता आणि नसणार ह्या नयनाला भूक लागली नयना. तुका म्हणे कान्हा भूक लागली नयना बरं. ह्या नयनांना आणखी नसणार तुझ्या त्या स्वरूपाची भूक लागलेली आहे, आणखी नसणार तुझं ते रूप पाहिल्याशिवाय आणखी नसणारे माझे नयन तृप्त होत नाही, त्याकरता रूप दाखव, रूप दाखव असं विनंती केल्याच्या पश्चात म्हणून बरं का गर्गाचार्यांना भगवंताने रूप दाखवलं. रूप दाखवलं. परमात्मा काळा नव्हता बरं, काळा नव्हता, देव काळा नव्हता. आता लोक म्हणतात काळा होता, काळा होता, काळा होता म्हणून काळा नव्हता. थोडं वेगळं सांगतो. पंढरपुरातनं मूर्ती घेऊन जातात लोक, समजा ते जर थोडंसं आणखी नसणार पांढरा जर दिसू लागलं तर त्याला आपलं काळ रंग देऊन घेतात. तो काळ रंग लावतात त्याला, पार एशियन पेंटचा रंग लावलं जातं त्याला. पण तसलं नाही, तसं करू नये, तसं करू नये. का तर परमात्मा कधी काळा नाही बरं का. तुकोबाराने त्या भगवत स्वरूपाच्या संबंधामध्ये विचार सांगितला. देव कसा कुण्या रंगाचा होता देव तर तुकोबारा सांगतात की बाबा मेघश्याम वर्ण हरी मूर्ती डोळस साजरी. आकाशातील मेघ जसे आणखी नसणारे श्यामल वर्णाचे त्याप्रमाणे आणखी नसणारे भगवंताचं हे स्वरूप आहे, अन्यथा तो काळा नाही, कधी काळा नाही.
बरं का, काळा नाही. म्हणून असं अणिक नसणार. मग पुढं भगवंतानी तो रूप दाखवला, त्याच्यानंतर त्याचं नामकरण संस्कार झाला वगैरे वगैरे झालं. माझा विचार एवढाच आहे की परमात्मा अणिक नसणार, निर्गुण निराकार असं अणिक नसणार असल्यामुळे त्याला कोणचं रंग रूप जाती वगैरे काही विषय नाही. बरं का, रंग रूप वगैरे काहीच विचार नाही. ज्ञानोबारांचे प्रमाण सर्वांच्या पाठातलंही आहे. बरं का, अभंगाची सुरुवात सांगतो मी. पांडुरंग कांती दिव्यतेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा, आगणित लावण्य ते न वर्णवे तेथेची शोभा. हे सांगत असताना ज्ञानोबा पुढे जाऊन सांगतात, बरं का, आम्ही काय केलो, दर्शन घ्यायला गेलो त्याचं. बरं का, पाया पुढे गेले तव पाऊलची न दिसे, उगाची स्वयंभ असे, समोर की पाठी मोरा हे न कळे. बरं का, ठकची पडले कैसे. ज्ञानोबा सांगतात, पाया पुढे गेले तव पाऊल चिन्ह दिसे. पाया पडायला गेलो आम्ही, त्या भगवंताचं दर्शन घ्यायला गेलो, पण त्या भगवान स्वरूपाचं अणिक नसणार आम्हाला दर्शन घेता आलं नाही, का तर आम्हाला पाऊलच दिसनसे झाले ते. बरं का, सगुणामध्ये अणिक नसणार जी व्यक्ती आहे, बरं का, सगुणामध्ये जी व्यक्ती आहे त्याला अणिक नसणार त्याचं स्वरूप, त्याचं दृश्य असं अणिक नसणार आपल्याला पाहायला सापडतं. तो किती अणिक नसणारा वजनाचा आहे, तो कुण्या रंगाचा आहे, तो कसा राहतो, काय करतो, तो बोलतो कसा, हे सगळं सांगता येतं. बरं का, पण निर्गुण निराकार असं अणिक नसणार असलेल्या त्या भगवंताच्या संबंधामध्ये तो कोणत्या रंगाचा आहे कधी सांगता येत नाही. त्याची जाती कोणची सांगता येत नाही. जाती म्हणजे अणिक नसणार हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ही जात समजू नका. बरं का, ही जात नाही. ही घटत्व पटत्व मटत्व ही जी जात आहे, या कोणत्याही जातीमध्ये परमात्मा बसत नाही. बरं का, कुठल्याही जातीचं नाही. त्याची जातच कोणची आहे ही ठरवता येत नाही. बरं का, त्याला रंग कोणचा आहे हेही सांगता येत नाही. हेही सांगता येत नाही. तुकोबारायचं एका अभंगामध्ये फार सुंदर सांगतात की बाबा देवा, तू जसा आहेस तसं आम्हाला तू कर. तू निर्गुण आहेस त्याचप्रमाणे आम्हाला सुद्धा अणिक नसणार तू निर्गुणच कर. बरं का, 2-3 ठिकाणी पाहायला सापडतो. मी हळूहळू एक एक सांगत जातो. बरं का, निर्याण प्रकरणाचा अभंगाचा अणिक नसणार निर्याण प्रकरण उघडला तुकोबारांच्या गाथ्यामधला. तर पहिला अभंग आहे, शोभिताची नये म्हणून ओळंगतो पाय, आता दिसू नये जना ऐसे करा नारायण. बरं का, तुकोबारा विनंती करतात देवाला की देवा, आता आम्ही जनाला अणिक नसणार दिसू नये रे, असं अणिक नसणार तू काहीतरी कर आमच्यासाठी म्हणून, असं अणिक नसणार कर वगैरे वगैरे सांगतात. बरं का, दुसरं प्रमाण परमात्मा कसा आहे त्या संबंधामध्ये तू जसं आहेस आम्हाला तसं कर असं सांगत असताना तुकोबारा म्हणतात की बाबा देवाला देवा कसा आहे. बरं का, कसा आहे, तैसे मज करुणी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. बरं, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, तैसे मज करुणी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. बरं का, उपाधी वेगळा आहेस तर उपाधी नाही. बरं का, नाव रूप गंध वगैरे हे सगळं तुमच्या आमच्या करता आहे, अन्यथा त्याच्याकरता कोणतीच उपाधी नाही. काय झालं बरं का, कृतयुगामध्ये अणिक नसणारी एक घटना घडली. कृतयुगामध्ये प्रल्हादाचा जन्म झाला. जन्म झाल्याच्या पश्चात शिकायला गेले, कुठे गेले, काय होतं, हिरण्यकश्यपाची अवस्था कशी होती सगळ्यांना माहित आहे. हे सगळं काही पातळ करून सांगत बसत नाही. बरं का, शिकायला गेले, सगळं झालं, पण तिथं अणिक नसणार तिथं त्यांचं शिक्षण सोडून ह्यांनीच त्यांना शिकवू लागले. बरं का, गुरुजींना ह्यांनी शिकवायचे, प्रल्हाद स्वतः शिकवायचे अणिक नसणार. बरं का, तिथल्या मुलांना सगळ्यांना अणिक नसणार ह्यांनी सगळ्यांना शिकवत बसायचे. मग विचार असा झाला की बाबा हे काय आपल्या आता आटोक्यातलं नाही हे पोरग, आता आपल्याला ह्याला नेऊन असं अणिक नसणार आपल्याला तिथंच नेऊन त्यांच्या वडिलांपाशी महाराजांपाशी नेऊन सोडलं पाहिजे. म्हणून ध्रुवाला आणलं, ध्रुवाला अणिक नसणाऱ्या महाराजांपाशी सोडलं, वडिलांपाशी सोडलं. तर त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये परमात्मा स्वरूपाच्या संबंधामध्ये खूप क्रोध होता, खूप राग होता. बरं का, खूप राग होता. कोणाच्या मनामध्ये, हिरण्यकश्यपाच्या मनामध्ये. बरं का, खूप राग होता. मग येता येता एके दिवशी असं झालं. बरं का, त्यांची पत्नीने अणिक नसणार अंतपुरामध्ये निवांत असताना मालकाला विचारलं, म्हणजे मालक एक विचारू का, म्हणजे विचारा, काही हरकत नाही विचारा. म्हणजे असं आहे की तुम्ही दररोज द्वेष करता, दररोज राग करता, कुणाचं करता हो, कुणाचं करता ते तरी आम्हाला सांगा जरा. का तर माणूस तरी कळलं पाहिजे ना, आमचा राग ह्यांच्याबद्दल आहे. उदाहरण सांगतो, आमचा द्वेष ह्यांच्याबद्दल आहे, आमचा राग ह्यांच्याबद्दल आहे, कळलं तरी पाहिजे ना. बरं का, मग कुणाच्या संबंधामध्ये आहे तुमचा राग, तुमचा द्वेष कुणाच्या संबंधामध्ये आहे, तुम्ही तिरस्कार कुणाचा करता,
हे आणखी नसणार आम्हाला थोडंसं पिंजून सांगा, अशी आणखी नसणारी विनंती केली. विनंती केल्याच्या पश्चात अंतःपुरामध्ये ही विनंती झाली बरं का. अंतःपुरामध्ये विनंती झाल्याच्या पश्चात बरं का काय केलं हिरण्यकश्यपाने, तिथे असणाऱ्या सगळ्या सेवकांना बाहेर काढलं का तर मी जी काही बोलतो पत्नीच्या संबंधामध्ये ते कोणालाही कळू नव्हे हा विचार बाहेर काढलं. मग असं नाही नसणार त्याला सांगायला सुरुवात केली. म्हणजे बघा तुम्हाला सांगतो, तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगतो बरं का. माझा जो द्वेष आहे, माझा जो राग आहे बरं का, तो कुणाच्या संबंधामध्ये तुमचा हा प्रश्न होता तर त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे. मग त्यानं सांगायला सुरुवात केलं बरं का. त्या भगवंताला 1-2 नावं नाही आहेत, हजारो करोडो नावं आहेत, असा तो परमात्मा आहे. मग तिने विनंती केली की बाबा त्यातलं काहीतरी तुम्ही सांगा, थोडक्यात सांगा. मग थोडक्यात सांगता म्हणून बरं का तर त्यावेळेला निर्माण झालं त्याचं नाव आहे विष्णू सहस्त्रनाम बरं का. नंतर मग म्हणून असं नसणारा पुढं बरं का भीष्माने उपदेश केला युधिष्ठिरला वगैरे ती कथा नंतरची आहे. पण पहिल्यांदा आणखी नसणारा तो विचार तिथं झाला. आणि नसणार त्यांनी सांगितलं, हिरण्यकश्यपू सांगतो की बाबा ह्याला कोणचंच नावच नाही का, एक नाव असेल तर सांगू ना बरं का. एक नाव असेल तर ह्याला सांगावा, अनेक नाव आहेत ह्याला बरं का. कसं आहे अनंत असं नसणार त्याचे नाव असताना बरं का, अनंत गुणगंभीरम असं नसणार तो गुणानं तो युक्त असल्यामुळे अनंत नाव त्या भगवंताची आहेत बरं का. असं असताना त्याचं एक नाव असं नसणार सांगता येत नाही. म्हणजे परमात्म्याला नाव एक नाही, अनेक नावं बरं का, हजारो करोडो नावं बरं का. त्याचं नाव नसणारी जाती सांगता येत नाही, त्याच जातीमध्ये आहे नाही सांगता येत नाही बरं का. जाती सांगता येत नाही, का सांगता येत नाही विचार असं नसणारे मी स्पर्श करून जातो. नळोबाला सांगतात बरं का, त्याचं जाती सांगता येत नाही का तर बरं का सगळ्यामधून तो व्यापून सगळ्यापासून असं नसणार तो अलिप्त राहिलेला आहे बरं का. सर्वस्व व्यापिले सर्वाही निराळे, वेदाची जी मूळ तुका म्हणे एकले न कंठेची म्हणून या येणे.
म्हणे नकंठेची म्हणून या येणे केली निर्माण 14 भुवने गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे पंचही महाभूते भौतिक भिन्न भिन्न आयुषा लाघवी हा माया सूत्रधारी एकला एकटाची झाला नानाकारी स्थूल सूक्ष्म जीव जीवाचे अंतरी तो हा नंदनंदन असे बाळ ब्रह्मचारी बरोबर आहे. सांगतात की बाबा त्याला एकट्याला कर्मे म्हणून असं असणाऱ्या सगळ्याची निर्मिती केली बरं का. पंचही महाभूते भौतिक भिन्न भिन्न भागवतामध्ये विचार येऊन जातो एको हम बहुश्यामः एक आहे मी मला अनेक व्हायचं आहे असं स्वतः भगवंतांनी ठरवलं. तुमच्या आमच्या ठरवण्याला काही होत नाही. त्यानं ठरवलं आणि त्यानं सगळं काही अनेक नष्टार निर्मिती केली. त्यांनी सगळी काही निर्मिती केली. पंचही महाभूते भौतिक भिन्न भिन्न ऐशा लाघवी हा माया सूत्रधारी असा अनेक नसणारा लाघवी आहे हा बरं का. माया सूत्रधारी आहे बरं का म्हणजे मायेचा नियंता आहे हा बरं का. माया त्याच्या अधीन आहे अन्यथा तो मायाच्या कधी अधीन नाही. तो मायाच्या कधी अनेक नसणार अधीन नाही बरं का. कसं आहे आपण सगळेचे सगळे 84 लक्ष योनी सगळी मायेच्या अधीन आहे बरं का. मायेच्या अधीन आहे पण महात्मेस म्हणून असं अनेक नसणार मायेचे अनेक नसणार बरं का अधीन कधीच नाही आहे. मायेच्या अधीन कधीच नाही महात्मा बरं का. नाट प्रकरणामधला पहिला आपण विठ्ठल जळी स्थळी भरला रिताठाव नाही उरला विठ्ठल बरं का. ह्याच्यामध्ये अनेक नसणारा तुकोबाराय सांगतात की विठ्ठल विस्तारिला जनी सप्तही पाताळे भरोनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. नाम निर्देशात्मक सांगतात तुकोबाराय की बाबा अनेक नसणारा परमात्मा विठ्ठल मुनी मानसी म्हणजेच विचार असा की परमात्मा अनेक नसणारा मुनी मानसांच्याच ठिकाणी अनेक नसणारा तो व्यापकत्वामध्ये आहे अन्यथा इतरांच्या ठिकाणी नाही आहे का. असं आहे का इतरांच्या ठिकाणी नाही असं आहे का बरं का. नाही सगळ्याच्या ठिकाणी आहे सगळीकडे आहे. पण विचार असा परमात्मा तुल्यक लीला जी आहेत तर तो त्या आणखी नसणाऱ्या त्या महात्म्यांच्याच कडून करून घेतो का तर त्याला कारण असं विठ्ठल मुनी मानसी बरं का. त्याला कारण असं आहे की महात्म्यांचं मुनींचं बरं का आणखी नसणारं संत महात्म्यांचं भक्ताचं आणखी नसणारं जे चित्त जे आहे ते निर्माय झालेलं आहे बरं का. कसं आहे निर्माय झालेला आहे आणि त्याच्याकरता म्हणून असं नसणारा परमात्मा विशेषत्वानं त्यांच्या ठिकाणी तो वास्तव्य करतो बरं का. विशेषत्वानं तो वास्तव्य करतो. तुकोबाराय एका ठिकाणी बोलून जातात बरं का. संसारतीही केला पाठमोरा नाही द्रव्यदारा जया चित्ती हर्ष शुभाशुभ नाही हर्षामर्ष अंगी जनार्दन जगी होवनी ठेला बरं का. तुकोबाराय सांगतात की बाबा संसारतीही केला पाठमोरा असा नसणारा संसार केलेला आहे. म्हणजेच विचार असा की महात्मे तुम्ही जर म्हटलात महात्म्याने संसार केलाय म्हणून तर केलाय पण मात्र विचार करत असताना महात्म्याने परमार्थ पूर्ण केला आणि ते नसणारा संसार मात्र आणि ते नसणारा अर्धाच केला तो आणि ते नसणारा श्रोत्यांच्या आणि ते नसणाऱ्या बरं का कसं आहे साधकांच्या मनावरती ठेवला. केला म्हणला तुम्ही तर केलो आम्ही संसार बरं का. संसार जर महात्म्याने जर केला जर असता तर नामदेव रायाने म्हणून असं अनेक नसणार आपल्या बरोबर आपल्या घरातल्या 14 लोकांना घेऊन कधी अनेक नसणारे समाधी घेतली नसते. 14 लोक होते हो नामदेवराय बरोबर. त्यांचे आई वडील नामदेवराय स्वतः त्यांची पत्नी त्यांचे 4 मुलं नारा विठा मादा गोंदा हे 4 मुलं त्या चारींच्या पत्न्या किती झाले 4 आणि 4 8 आणि 8 बर का. नाही किती झाले 12 झाले. 2 आई वडील नामदेवराय त्यांची पत्नी 4 आणि 4 मुलं बरं का. आणि ते नसणारे त्यांचे 4 पत्न्या असं धरून असं नसणारे 12 झाले बरं का. 12 झाले आणि ते नसणारी त्यांची दासी बरं का 13 आणि ते नसणार त्यांचा एक नातू एवढं धरून असं नसणाऱ्या 14 लोकांनी त्या ठिकाणी समाधिस्थ झाले. समाधी घेतली 14 लोकांनी बरं का. म्हणजेच विचार असा महात्मा ज्या वेळेला समाधीला निघाला तर एकटा गेला नाही महात्मा आणखी नसणार आपल्या घरादारा सहित आणखी नसणारा समाधी त्या ठिकाणी म्हणून असं आणखी नसणार घेतली नव्हे तर त्याही पेक्षा आणखी नसणारा थोडस अलीकडचा विचार सांगतो. थोडस अलीकडचा विचार तुकोबारांच्या काळामध्ये तुकोबारांना ज्या वेळेला आणखी नसणारा सदैव वैकुंठाला नेण्याकरता म्हणून विमान ज्या वेळेला आला तर त्यांची दुसरी पत्नी बरं का. पहिली पत्नी तरी आणखी नसणारी बरं का स्वर्गवास झाली होती. दुसऱ्या पत्नीला आणखी नसणारा तुकोबारांनी विचारलं म्हणलं तुकोबारा म्हणतात कसे बाई
येतीस का माझ्या बरोबर? तिला माहित होतं तुकोबाराय जाऊन जाऊन कुठं जाणार, भंडारा, भामचंद्रा, गोराड्या त्या ठिकाणी जाणार आणि भजन करत बसणार. मला काही खाय प्यायला भेटत नाही, हे घरादार कोणी सांभाळायचं, ही म्हैस कोणी सांभाळायची, मुलांना कोणी खाऊ घालायचं. म्हणजे हे आपलं जाऊ दे, त्यांना आपलं आपलं घरदार, आपण प्रपंच बघू, बरं का. मग त्याने सांगितलं, नाही म्हटले मी देवासाठी चाललोय, देवाकडे चाललोय, तर तुला यायचं आहे का? यायचं असेल तर सांग, मी तुला घेऊन जातो म्हणून सांगितलं. घेऊन जातो म्हणून सांगितलं तर त्यावेळेला पत्नी सांगतेय, महाराज मला काय तुमच्या बरोबर यायचं नाही, बरं मला तुमच्या बरोबर यायचं नाही, तुमचं तुमचं एकटं तुम्ही जावा म्हणून सांगितलं. पत्नी आणि मुलांना त्याच ठिकाणी ठेवला आणि तुकोबाराय आणखी नसणारा सदैव वैकुंठाला आणखी नसणारा निघून गेले. विचारलं होतं येता का म्हणून, उत्तर आलं आणखी नसणारा आम्ही येत नाही, आम्हाला घरदार प्रपंच आम्हाला आणखी नसणारा प्रिय आहे म्हणून. विचार आल्याच्या पश्चात त्याच ठिकाणी त्यांना ठेवलं आणि आपण स्वतः सदैव वैकुंठाला गेले. म्हणजेच विचार असा महात्मा कधी आणखी नसणारा संसारात आसक्तच नाही म्हणून महात्मा आणखी नसणारा, बरं का. संसार तिही गेला पाठ मोरा तुमच्यावर ठेवलं, तुम्ही केलं नाही केलं, बरं का. पण परमार्थाच्या संबंधामध्ये मात्र आणखी नसणारा पूर्णतः महात्म्याने परमार्थ केलेला आहे, पूर्णतः. म्हणून असं आणखी नसणारा परमार्थ केलं म्हणून, बरं का. तुकोबारायांच्या आणखी नसणार अंतःकरण जे होतं, महात्म्यांचं अंतःकरण जे होतं ते निर्माय झालेलं होतं. मायाच त्या ठिकाणी आणखी नसणारी वास करत नव्हती, नव्हे, बरं का, नव्हे. तर तुकोबाराय सांगतात की आणखी नसणारी कशी झाली होती, महात्म्यांच्या ठिकाणची अवस्था कशी होती. तर तुकोबाराय सांगतात की बाबा दोषा झाली घे मारी, पळती भरली दिशाचारी, बरं का. दोष आणखी नसणारे पळाले जळाले, बरं का. पळती भरले दिशाचारी आणखी नसणारा, चारी दिशेने आणखी नसणारे सगळेचे सगळे दोष, मायेनं युक्त असं आणखी नसणारे जे काही दोष होते ते सगळेच्या सगळे आणखी नसणारा पळू लागले, बरं का, पळू लागले. म्हणून महात्म्यांचं चित्र आणखी नसणारं अंतःकरण निर्माय झालेलं आणि त्याच ठिकाणी म्हणून असं आणखी नसणारा परमात्मा विशेषत्वानं वास्तव्य करतो. तुमच्या आमच्या ठिकाणीही आहे, पण विशेषत्वानं कुठं जर असेल तर ह्या महात्म्यांच्या ठिकाणी आहे. म्हणून तुकोबाराय अनेक संबंधामध्ये बोलतात की देव वसे चित्ती त्याची संगती ऐसे आवडते मना, देवा पूर्वावी वासना. बाबा असं आहे आमची वासना, तुम्ही आमची नसणार पूर्वा वगैरे वगैरे सांगतात तुकोबाराय. असं माझा विचार चालू आहे की ज्यांचं अंतःकरण निर्माय झालेलं त्यांच्याच ठिकाणी परमात्मा आणखी नसणार वास्तव्य करतो. म्हणजेच विचार असा, बरं का, म्हणजेच विचार असा की पहिल्यांदा म्हणून असं आणखी नसणार, बरं का. काय विचार आहे, सगळेचे सगळे जीव हे मायेनं व्यावृत्त झालेले, पण महात्मेच मात्र म्हणून असं आणखी नसणारा निर्माय आहेत. म्हणून महात्मा आणखी नसणार अधिकाधिक म्हणून त्या ठिकाणी वास्तव्य करतो. आज वास्तवामध्ये, बरं का, आज वास्तवामध्ये महात्म्यांचा पुण्यस्मरणाचा दिवस आहे म्हणून मला आवर्जून हा विषय सांगायचा आहे, आवर्जून सांगायचा आहे हा मला विषय, बरं का. गुंडा महाराजांचं आणखी नसणारं चित्त अंतःकरण निर्माय झालेलं, त्या ठिकाणी माया आणखी नसणारे कधी स्पर्शही नाही, बरं का. म्हणून अधिकाधिक संबंधानं त्या ठिकाणी परमात्मा नित्य त्या ठिकाणी वास्तव्य करत होता. मी जबाबदारीपूर्वक शब्द वापरतो, नित्य वास्तव्य करत होता, बरं का. नित्य वास्तव्य करायचं, नित्य म्हणजे आणखी नसणारा त्याला खंड नाही असं जे विचार आहे त्याला नित्य असं शब्द आहे, बरं का. तुकोबाराय सुद्धा बोलून जातात आमचं आणखी नसणारा परमार्थ कसा आहे, अखंड खंडेला जीवन रामकृष्ण. ज्ञानोबाराय सांगतात नित्याच्या संबंधामध्ये नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ, 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 नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ. जप तुम्ही वल्लभ दया गवळी, जप तुम्ही वल्लभ दया गवळी, जप तुम्ही वल्लभ, नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ. Bye.
आपला विषय चालू होता. नित्यनेमाच्या संबंधामध्ये आणखी असणारा जो नाम घेतो तो परमात्मा त्यांच्याच ठिकाणी आणखी असणारा सदोदितपणे नित्यपणे राहतो. आपलं कधी नित्यामध्ये नामच होत नाही. संध्या आज केली की आणखी असणारा 4 दिवस विसरले. काही मुलं तरी मी असे बघितले की मुंजीच्याच वेळेला संध्या केली, ती पण निम्मी संध्या गुरुजीनीच. परत आयुष्यात कधी संध्या नाही. कसं परमात्मा जवळ राहावा, कसं असं नाही विचार. मगाशी मला महाराज आतमध्ये सांगत होते की भजनाचा हा जो विचार जो आहे या ठिकाणी बरं का 247 वर्ष आणखी नटणाऱ्या त्या गोष्टीला म्हणजे झाले आतापर्यंत आणि आजही आणखी नटणार ते अखंडितपणे चालू आहे. त्याला म्हणायचं नित्य, त्याला म्हणायचं नित्य. कोणताही प्रसंग पडो, नामदेवराय सांगतात त्याप्रमाणे बरं का. तरी आकाश वर पडो पाहे, ब्रह्मगोळा भंग जाय, वडवाळ त्रिभुवन खाय बरं का. तरी मी तुझी जाणव आहे ना विठोबा. त्याचप्रमाणे आणखी नटणारा हा नाम. काही वाटेल ते होऊ दे बरं का. जगामध्ये नाही घरामध्ये सुद्धा आणखी नसणारा कधी चांगलं हो ना वाईट हो, पण आमचं भजन रोज चालू आहे. याला म्हणायचं नित्य बरं का. याला म्हणायचं नित्य. तुम्ही भजनात आणखी नसणार अर्धा तासाचं भजन 5 मिनिटात करा, काही हरकत नाही. पण नित्याला आणखी नसणारा महत्व आणि तो विचार मला मगाशीच महाराजांनी आतमध्ये सांगितलं की 247 वर्ष झाले अखंडपणे नित्यपणे आणखी नसणारा तो विचार चालू आहे. हे फार महत्वाचा विचार आहे. उग कुठेही घडत नाही हा विषय. ते होण्याकरता आणखी नसणारा कारणीभूत जर काही जर असेल, मी सुरुवात मगाशीच बोललो की निर्माय झालेला अंतःकरण आणखी नसणारा गुंडा महाराज म्हणतात. त्याकरता परमात्मा हे सगळं स्वतः करतो. त्याला करायचं आहे, त्याला करायचंय. तुम्हा आम्हाला करायचं नाही बरं का. त्याला करायचंय. भक्ताचा उत्सव त्याला करायचा आहे. तो आणखी नसणारा तुमच्या आमच्याकडून हे सगळं काही करून घेतो बरं का. असे निर्माय झालेले अंतःकरणाचे बरं का. असं निर्माय झालेलं ज्यांचं आणखी नसणारं अंतःकरण होतं अशांच्याच ठिकाणी परमात्मा वास्तव्य करतो आणि अशांच्याच मुळे परमात्मा आणखी नसणारा निर्गुणातून सगुण होतो. अन्यथा होत नाही, अन्यथा होत नाही. अनेकांनी अनेक प्रयत्न केले त्याला सगुणामध्ये आणण्याकरता बरं का. खूप लोकांनी प्रयत्न केले. सगुणाच्या निर्गुणाच्या संबंधामध्ये भरपूर वर्णन आहे. वेदामध्ये वर्णन आहे, उपनिषदामध्ये आहे, पुराणाधिकांमध्ये आहे, आपल्या गाथांमध्ये सुद्धा ज्ञानोबा तुकोबारांच्या ठिकाणी सुद्धा आणखी नसणार आपल्याला तो विचार पाहायला सापडतो. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगिया दिसे ते हे समचरण साजरे विठेवरी पहा किनातिरी विठ्ठल रूप तुकोबाराय सांगतात बरं का. ज्ञानोबाराय थोडंसं वेगळं सांगतात. ज्ञानोबाराय म्हणतात की देवा नेमकं कसं आहे रे तू सांग. आम्हाला तरी काही कळत नाही, आमच्या बुद्धीला तरी तू कधी येत नाहीस, तर त्याच्याकरता तू कसा आहेस नेमकं तूच सांग. तुझ्या मुखात सांग. तुझं सगुण म्हणो की निर्गुण, सगुण म्हणो की निर्गुण, सगुण म्हणो की सगुण म्हणो की निर्गुण, सगुण निर्गुण निर्गुण
गोविंदुरे अनुमानेना अनुमानेना श्रुती न इति म्हणती गोविंदुरे. बरं का ज्ञानोबाला सांगतात की बाबा तुला काय म्हणावं रे नेमकं, सगुण म्हणावं का निर्गुण म्हणावं, तुझं स्थूल म्हणू की सूक्ष्म रे, तुझा आकार म्हणू की निराकार रे. बरं का ज्ञानोबा वेगळ्या वेगळ्या संबंधामध्ये देवाला विचारतात की बाबा तुला काय म्हणावं नेमकं तरी ते तरी सांग. असं आणखी नसणार असताना परमात्मा सगुण निर्गुणाचा ठाव पेटे बाव धरिये त्याला काही म्हणा, त्याने आणखी नसणार भक्तांवरती सोडून दिलं की बाबा तुम्ही मला काही म्हणा, सगुण म्हणा निर्गुण म्हणा काही म्हणा. पण तुकोबाला आणखी नसणार जबाबदारीपूर्वक सांगतात की बाबा तू सगुण निर्गुण असताना सुद्धा, तू निर्गुण असताना सुद्धा त्या सगुणामध्ये, त्या निर्गुणातून सगुणामध्ये आम्ही आणलं तुला, आम्ही आणलं. अन्यथा तू काय आणखी नसणार येत नव्हतास, आम्ही तुला धरून असं आणखी नसणार आणलं का तर आम्हाला तुझं ध्यान करायचं होतं, त्या रूपाचं आम्हाला ध्यान करायचं होतं आणि त्याकरता म्हणून असं आणखी नसणार आम्ही तुला त्या निर्गुणातून सगुणामध्ये आम्ही तुला आणलं. तुकोबाराय सांगतात आणलं तुम्हाला आम्ही. काय आहे तुकोबाराय सांगतात की बाबा कसं झालं म्हणे, अमुचिया भावे तुझं देव पण, आमच्यामुळे तुला देव आणखी नसणार म्हणून. बरं का अजून अजून थोडस वेगळं अजून विषय आहे कार्याच्या संबंधातला. बरं का पण तुकोबारायांना आणखी नसणार उद्देशून बोलायचं ह्या संबंधामध्ये. बरं का तुकोबाराय सांगतात की बाबा सवे तुकया मेदा तेने अगुणा आणला, त्यांनी आणला. तुकोबाराय सांगतात की बाबा आम्ही आणलं तुला, आमच्याशिवाय तुला आणखी नसणार कोण विचारत होतं नाही का. रूप नाही रेखा नामही जयासी अशी तुझी अवस्था, तर तुला कोणी विचारत नव्हतं रे त्या ठिकाणी, तुला आम्ही आणखी नसणाऱ्या सगुणामध्ये आणलं. बरं का पण सगुणामध्ये आणत असताना देवाने आणखी नसणारा महात्म्याच्या ठिकाणी एक असं आणखी नसणारा निर्बंध ठेवला, एक विचार समोर ठेवला. देवाने सांगितलं हे बघा मी यायला तयार आहे पण एवढं करा बरं का, मला ज्या रूपात आणायचं आहे त्या रूपाची तुम्ही आणखी नसणारे भक्ती करा, उपासना करा, म्हणजे मी त्या रूपामध्ये येईल. अन्यथा मी आणखी नसणाऱ्या दुसऱ्या कुठल्याही रूपामध्ये मी जाणार नाही. बरं का तुम्ही म्हणता हे हो ते हो वगैरे वगैरे नाही नाही, तुमची ज्याच्यामध्ये भक्ती आहे, तुमची ज्या आणखी नसणाऱ्या रूपाच्या ठिकाणी उपासना आहे, त्या उपासनेच्या त्या रूपामध्ये भक्तीच्या त्या रूपामध्ये आणखी नसणारा मी यायला तयार आहे. अन्यथा म्हणून असं आणखी नसणार इतर कोणत्याही रूपामध्ये मी यायला तयार नाही असं म्हणून असं आणखी नसणार एक काय घातलं निर्बंधन घातलं भगवंतानी. बरं का भगवंतानी निर्बंधन घातलं. मग त्या संबंधामध्ये महात्म्यानी आणखी नसणाऱ्या सर्व ऋषी मुनींनी त्या भगवंताच्या आणखी नसणाऱ्या रूपामध्ये भक्तीच्या त्या रूपामध्ये आणखी नसणाऱ्या उपासना केली. म्हणून परमात्मा त्या भक्ती करता आणखी नसणाऱ्या उपासने करता त्या रूपामध्ये आणखी नसणारा प्रकट झाला असं आणखी नसणाऱ्या तुकोबाराय सांगतात. मी बोलत नाही बरं का, मी बोलत नाही. तुकोबाराय सांगतात की काय झालं म्हणे बरं का, काय झालं त्या भक्तीच्या रूपामध्ये परमात्मा आला हे तुकोबाराय सांगत असताना सांगतात भक्तीची आमापे मोजितो अनंत, भक्तीची आमापे मोजितो अनंत, भक्तीची आमापे मोजितो अनंत, भक्तीची आमापे मोजितो अनंत. कराने तत्वता नमो सरे, कराने तत्वता नमो सरे, कराने तत्वता नमो सरे. भक्तीची आमापे मोजितो अनंत, आमापे मोजितो अनंत. भक्तिशास्त्रकार एक विषय सांगतात परमात्मा स्वरूप निर्माण झालं कसं. स्वयंभू आहे ना, स्वयंभू हा माझा विटेवरी उभा लावण्याचा गाभा पांडुरंग, किंवा अजून नाही घडविला नाही भैसविला असं आणखी नसताना परमात्मा स्वयंभू आहे. मग ह्या रूपामध्ये परमात्मा त्या स्वयंभू रूपामध्ये त्या विठ्ठल रूपामध्ये आला कसा, आला कसा बरं का, त्या रूपामध्ये तो आला कसा. भक्तिशास्त्रकार ह्या संबंधामध्ये एक विचार सांगतात की बाबा काय झालं म्हणे की परमात्मा रूपाला येण्याकरता आणखी नसणारा कारणीभूत जर काय जर असेल तर 4-5 वेगळे वेगळे कारण सांगितले. मला जेवढं पाहिजे मी तेवढं घेतोय बरं का, मला जेवढं पाहिजे तेवढं मी घेतो. काय झालं म्हणे पुंजीभूतम प्रेम गोपांगनाना बस बरं का, त्या गोपिकांच्या भक्ताच्या आणखी नसणाऱ्या मनामध्ये जो काही प्रेम जो होता ती जी भक्ती जी होती बरं का, आणि त्या भक्तीची आणखी नसणारी काय झाली समष्टी झाली. भक्ती सगळी आणखी नसणारा प्रेम एकत्रित झालं आणि त्यातून निर्माण झालं ते आणखी नसणारं विठ्ठल रूप बरं का. ते विठ्ठल रूप निर्माण झालं, ते परमात्मा स्वरूप निर्माण झालेलं आहे. अन्यथा
म्हणून असं नाही नसणार काहीतरी बाबा तू असाच आहे तू असंच ये असं नाही. आपण आज म्हणून असं नाही नसणारा मूर्ती बसवतो गावामध्ये, प्रत्येक घरामध्ये मूर्ती बसवतो, प्रत्येक गावामध्ये मूर्तीची स्थापना करतो. करत असताना काय करतो आपण, या मूर्तीच्या संबंधामध्ये विटेवरचा परमात्मा आणि नसणारा पंढरीश परमात्मा पांडुरंग असा आहे आणि ह्याच पद्धतीची आम्हाला मूर्ती तुम्ही करून द्या असं आम्ही विनंती करतो कुणाला, त्या मूर्तिकाराला, आणि तो तसा करून देतो. पण हे घडत असताना काही अणिके नसणार विचार नव्हता की बाबा असंच अणिके नसणारा मूर्ती व्हायची आहे, असं परमात्मा यायचं आहे, असं काहीही अणिके नसणारा विचार नव्हता. असा कोणताही विचार नव्हता त्या ठिकाणी बरं का. पण विचार असा झाला बरं का, विचार असा झाला या सगळ्या प्रेमाचा, या सगळ्या भक्तीचं अणिके नसणार एकत्रीकरण झालं, त्याची एकत्रीकरण झालं बरं का. अणिके नसणार त्यातून निर्माण झाली ही ती मूर्ती निर्माण झाली. म्हणून तुकोबारांच्या नाटाचा दुसरा अभंग आहे, त्याच्यामध्ये तुकोबाराय सांगतात की बाबा विठ्ठल प्रेमाचा पुतळा लावी याला जाळा विठ्ठले बरं का. विठ्ठल हा प्रेमाचा पुतळा आहे. हा विठ्ठल हा प्रेमाचा पुतळा आहे. हा प्रेमाचा आणि नसणार एकत्रीकरण झालं बरं का. काय झालं, समष्टी झाली प्रेमाची आणि त्यातून निर्माण झाली ही तिची आणि नसणारी ही मूर्ती निर्माण झाली. मग अशी निर्माण झालेली ती मूर्ती जी आहे बरं का, तुकोबाराय सांगतात की भक्तीची मापे मोजितो अनंत. काय झालं म्हणे बरं का, आता पूर्वीच्या काळामध्ये होतं बरं का, पूर्वीच्या म्हणजे तुमच्या वगैरे काळामध्ये होतं, तुमच्या काळामध्ये वगैरे कसं होतं, माणसांची नसणाऱ्या घरामध्ये धान्य आलं, शेतामध्ये धान्य आलं, खळं झालं की त्या धान्याची मोजमाप कशी व्हायची तर मापानं होत होती. मग शेर असायचा, शेरानं आणखी नसणारा मोजलं जायचं. 4 शेर टाकले की 1 पायली व्हायची नाही का, 4 शेर घातले की 1 पायली व्हायची. आणखी नसणारा 16 पायल्याचं 1 पोतं असायचं. आता सगळं ते आणखी नसणारा दशमान पद्धतीमध्ये आलं. आता पूर्वी आणखी नसणारा परत थोडंसं आणखी नसणार अजून एक 10 वर्षाखाली 50 किलोचं 1 पोतं असायचं बरं का. आता नंतर ते 25 ला आलं, नंतर 10 ला आलं, आता 5 ला आलं, पार आता 1 ला येऊन ठेपलं. का तर माणसाला तेवढं सुद्धा उचलायची ताकद राहिली नाही ना नाही का. आणि त्या करता आणखी नसणारे किलोचे पोते निर्माण झाले बरं का. असो मला काय त्यांचं बरं का, कोणाची निंदा नाराजगी मला करायची नाही. माझा विषय एवढाच चाललाय, असेल आणखी नसणारी दशमान पद्धती, असेल आणखी नसणारी ती शेराची पद्धती बरं का. कोणत्याही पद्धतीमध्ये जरी असेल तरी सुद्धा आणखी नसणारं धान्य मोजण्याचं आणखी नसणारं काय आहे, एक प्रमाण आहे. धान्य मोजण्याचं तो प्रमाण आहे बरं का. तसं परमात्म्याचं आणखी नसणारं भक्तीचं तो एक प्रमाण आहे बरं का. आणि त्या भक्तीच्या त्या प्रमाणामध्ये आणखी नसणारा परमात्मा येऊन बसला. आणखी नसणार बसल्याच्या पश्चात त्यातून निर्माण झाली तिची ही मूर्ती. म्हणून तुकोबाराय सांगतात की बाबा भक्तीची या मापे मोजितो अनंता. त्याच्यातनं तुला मोजलं गेलं रे, तुझी मोजणी जी झाली त्यातून निर्माण झालेली आहे. भक्तीची या मापे मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजवे. इतराच्या संबंधामध्ये आणखी नसणार ते मोजता आलं नाही बरं का. भक्तीच्या संबंधामध्ये आणखी नसणार तुझी निर्मिती झाली असं आणखी नसणार तुकोबाराय सांगतात. असं निर्माण झालेलं बरं का भक्ती प्रेमाच्या आणखी नसणारा दोन्हीच्या एकत्रीकरणामुळे निर्माण झालेली ही जी मूर्ती जी आहे तो कशी, ती मूर्ती कशी आहे तर गुणधारी आहे बरं का. गुणधारी मूर्ती आहे बरं का. अभंगाचा प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग जो आहे गुण आला विटेवरी असा नाही बरं का, असं नाही. गुणा आला विटेवरी आकारांत शब्द आहे हा बरं का, अकारांत नाही, आकारांत तो शब्द आहे. आकारांत शब्द कशा करता, अकारांत का नाही बरं का. अकारांत जो आणखी नसणारा विचार आहे तो आणखी नसणार एक वचनी आहे, पण आकारांत जो आहे तो आणखी नसणारा बहुवचनी विषय आणखी नसणार आपल्या समोर ठेवतो बरं का. म्हणजेच विचार असा बरं का, परमात्मा 1-2 गुणाला आला नाही बरं का. अनंत गुण गंभीर, मी मगाशी बोलून गेलो, अनंत गुणाला आला परमात्मा. आणि त्या अनंत गुणात्म म्हणून असं आणखी नसणारा परिष्कृत करून ज्ञानोबारायाने आपल्या समोर ठेवलं. हे 6ही गुणवर्ग वस्ती जेथ म्हणून तो भगवंत, बस एवढं सांगितलं बरं का. म्हणून तो भगवंत असं आणखी नसणारा त्याला बरं का संज्ञा जी दिली गेली त्या गुणांच्या संबंधामुळे दिली गेलेली आहे. अन्यथा भगवंत असं आणखी नसणारा नाव नाही, त्याचं नाव नाही. काय आहे, 6 गुण जिथं एकत्रित येतात, 6 गुण किंवा 6 वस्तू जिथे एकत्रित येतात त्याला आणखी नसणारा धग धातूची प्रत्यय लागतो बरं का. म्हणून त्या संबंधामध्ये तो वंत झाला. षण्णाम भगैति रणाम बरं का. 6 गुण एकत्रित आले आणि त्यातून निर्माण झाला आणखी नसणारा हे रूप, हे आणखी नसणारा तो भगवंत नावाच्या संज्ञेला परमात्मा त्या ठिकाणी तो उभा आहे. आलेला तो परमात्मा कसा आहे तो बरा सांगता.
बरं का. तुकोबाराय सांगतात की बाबा तो निर्माण झालेला तो परमात्मा कसा आहे, गुणधारी झाला, अनेक गुणांना तो घेऊन आला, म्हणून गुणा आला विटेवरी. गुणांना आला तो, एक एक गुणांच्या ठिकाणी असणारे त्या ठिकाणी विषय सांगत गेले. यशस्वी, यश आहे, श्री आहे, औदार्य आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, ऐश्वर्यही आहे त्या ठिकाणी, असं आणखी असणारा विचार आहे. बरं का. काय आहे श्री, यश, हे सगळे आणखी असणारे जे विचार जे आहेत गुणाच्या संबंधामध्ये, ते प्रत्येक गुण आणखी असणारे वेगळे वेगळे विचार त्या ठिकाणी दर्शवतात, वेगळे वेगळे विषय त्या ठिकाणी मांडतात. बरं का. भगवंताचं ते आणखी असणार ऐश्वर्याच्या संबंधामध्ये वेगळे वेगळे विषय मांडतात. अशा आणखी असणार अनंत गुणांना परमात्मा घेऊन त्या ठिकाणी अवतीर्ण झाला. अवतीर्ण झालेला त्या भगवंताने म्हणून असं आणखी असणारा पितांबर धारण केलेला आहे. आणखी असणार अत्यंत तो सुंदर आहे एवढं सांगितलं. बरं का. सुंदर आहे, सुंदर ते ध्यान विटेवरी करकटावरी ठेवून या. नवे नवे अजून अजून कसं आहे, सुंदरपणाची साम्यता काय वर्णू नपवे आता, तुकया बंधू म्हणे रे अच्युता, धन्यते माता पिता प्रसवली, शंख चक्रांकित भूषणे जडित मेखळा चिद्रत्ने, पितांबर उटी शोभे गोरेपणे लोपले तेणे रवितेज. असं आणखी नटणाऱ्या त्या रूपांना परमात्मा आणखी नटणारी घेऊन त्या ठिकाणी काय झाला, त्या ठिकाणी अवतीर्ण झाला, नवीन नवीन प्रगट झाला. बरं का. गुणधारी झाला आणि सगुण झाला. हे सर्व विषय सांगत असताना तुकोबाराय सांगतात की बाबा गुणा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो. बरं का. वास्तवामध्ये सद्गुरु कृपेनं, पांडुरंग कृपेनं म्हणून असं नटणारी इथली जी सेवा आहे ही माझ्या आयुष्यातली पहिली आहे. महाराजांना मी कालच म्हणजे बोललो ह्या विषयावरती रात्री की महाराज म्हणजे उद्या सेवेला या. म्हणजे येतो म्हणलं म्हणजे ना कोणाला तरी घेऊन येऊ का वगैरे. ते म्हणले काही गरज नाही, आपलेच लोक आहेत सगळे, घरातच आहे, आणखीन तुम्हाला ओळखणारे लोक आहेत, टाळकरी वगैरे सगळे आपले तिकडचेच आहेत. म्हणलं ठीक आहे. का तर माझी पहिली वेळ होती, माझी पहिली सेवा आहे. आमचे दत्तोपंत महाराज म्हणजे पूर्वी सेवा करत होते त्या ठिकाणी, त्यांना देह ठेवून 36 वर्ष झाले आता. बरं का. पूर्वी सेवा करत होते. मोठे महाराज लहान होते त्यावेळेला कार्याची सेवा दत्तोपंत महाराज करत होते. पण त्याच्यानंतर ना माझी ही पहिली सेवा आहे, थोडीशी मनामध्ये धाकधूक होती माझी. बरं का महाराज, थोडीशी मनामध्ये धाकधूक होती, काय होईल काय नाही, काय होईल काय नाही. पण एकदा सुरू झाल्यानंतर लक्षात आलं सगळी मंडळी म्हणजे म्हणणारी आहे आपलीच आहे, लक्षात आलं. नाहीतर काही ठिकाणी असं होतं विषय. बरं का. काही ठिकाणी असं होतं, मी जर समजा कृपाळू सज्जन जर मी म्हंटलो तरी ते टाळकरी काय सांगू आता म्हणतात एवढं. बरं का. पण तसं काही विषय नाही, सगळे आपल्याकडचेच लोक असल्यामुळे की नाही, पाठांतरचे लोक आहेत, आणखी नटणारा भजनाची लोक आहेत, भजन आवडीची लोक आहेत. महाराजांनी कालच मला जशी सांगितली होती त्याचप्रमाणे मला सुरुवातीलाच पाहायला मिळाल्यामुळं म्हणजे माझी काळजी जी होती ती सगळी माझी मिटून गेली, अशी झाली अवस्था. असो, पण सांगायचा विषय म्हणजे पहिली सेवा आहे. अधिक म्हणजे मी काय सांगत बसत नाही. अधिक सांगण्याकरता आणखी नटणारा माझ्याजवळ आहे पण काही जे काय आहे ती आणखी नटणारा परमात्मा पांडुरंगाचे माझ्या सद्गुरूच आहे. बरं का. माझं म्हणून असं आणखी नटणार काही नाही. नोहे बहुश्रुत नोहे ज्ञानशील दास मी दुर्बळ वैष्णवाचा. बरं का. मी दास तयाचा जया चाड नाही, सुख दुःख दोन्ही विरहित जो राहिला असे उभा भिवरेच्या तरी. बरं का. असं आणखी नटणार फक्त एवढंच आहे की त्या महात्म्यांचा परमात्मा पांडुरंगाचा दास आहे, एवढंच आहे. अन्यथा म्हणून असं आणखी नटणारा. बरं का. माझी या युक्तीचा नव्हे हा प्रकार, माझा विश्वंभर बोलवितो. बरं का. माझा युक्तीचा आणखी नटणारा काहीच विषय नाही हा. असो, विषय एवढाच आहे की आणखी नटणारा महाराजांनी सांभाळून घेतलं, तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घेतलं म्हणून. बरं का. तर अशा संबंधामध्ये परमात्मा आणखी नटणारा गुणाला आला. सगळ्या लोकांमध्ये थोडंसं संभ्रम अवस्था झाली असेल सुरुवातीला की बाबा असं गुणाच्या संबंधामध्ये, परमात्मा स्वरूपात सांगण्याच्या संबंधामध्ये अरुण का. आज आज वास्तवामध्ये आणखी नटणार नाही म्हणजे महात्म्यांच्या पुण्यस्मरणाचा दिवस आहे, तर महात्म्यांचा कुठला तरी अभंग असावा. तर मी सुरुवात म्हणजे मध्यांतरामध्ये मी बोलून गेलो की ही अभंग घेण्याचा आणखी नटणारा पाठीमागची भूमिका एवढीच आहे, अरे तो कुणा करता आला तर ह्यांच्या करता आला. बरं का. ते कळलं पाहिजे. म्हणजेच म्हणून असं आणखी नटणारी त्यांची ख्याती कळतीये, त्यांची शक्ती कळतीये, त्यांची भक्तीची युक्ती कळती आपल्याला. बरं का. अन्यथा म्हणून असं आणखी नटणारा समजत नाही. एवढा मोठा परमात्मा, एवढा प्रभू भावे, पण तेने संपुष्टी राहावे कशा करता. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. बरं का. तो आणखी नटणारा कुणा करता तर ह्यांच्यामुळं आहे, तो ह्या महात्म्यांमुळं आहे.
बरं का, ज्ञानोबरायांमुळं, तुकोबरायांमुळं आणखी नसणाऱ्या गुंडा महाराजांमुळं तो परमात्मा ह्या ठिकाणी उभा आहे. अन्यथा तुमची आमची अवस्था म्हणजे आज आणखी नसणारे काय झाली असती, अनाथासारखं झालो असतो आपण. बरं का, तुम्हा आम्हाला आणखी नसणार आराध्य असं आणखी नसणार, बरं का, परमात्मा भेटला नसता, कोणाची उपासना करावी हे आणखी नसणारं कळलं नसतं. पण हे सगळं समजून घेऊन आपल्याला आणखी नसणाऱ्या त्या भक्ती मार्गावरती आणखी नसणारा प्रवृत्त करण्याकरता या महात्म्यांची म्हणून असं आणखी नसणारी कृपावरती आपल्यावरती आहे. म्हणून ह्यांची कृपा आपल्यावरतीच नव्हे तर त्या भगवंतावरतीच आहे. म्हणून बरं का, माझं आणखी नसणार आवर्जून सांगणं एवढ्या करता होतं, तो गुणाला आला खरा पण त्यांच्या ह्या महात्म्यांमुळे आला, ह्या महात्म्यांच्या भक्तीमुळे आला, ह्यांच्या त्या प्रेमामुळे आला, ह्यांच्या भजनामुळे आला. आणखी नसणार बरं का, दुसरंच काहीच आणखी नसणार विचार नाही. इतराने तत्वता नमोजवे असं आणखी नसणार बरं का. आलेला परमात्मा कसा होता, तुकोबरा सांगतात की बाबा गुणा आला विटेवरी, पितांबरधारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई, मन पायी राहो हे ज्ञानेश्वर.
धारी सुंदर सुन डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे. आत्ता जी कापर्यंत सेवा झाली ती सर्व सेवा सद्गुरूच्या ठिकाणी, परमात्मा पांडुरंगाच्या ठिकाणी, गुंडा महाराजांच्या ठिकाणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देऊ. पायाच्या प्रसादी काही विनोदे मज क्षमा करणे संधी नव्यंग भूती युक्ती नोहे. हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे विठ्ठल जय जय.